राज्यात भेसळ माफियांवर एफडीए कारवाई करत असताना आता हिंदूंच्या श्रद्धास्थान असणाऱ्या ठिकाणांवर देखील भेसळीचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। शनी शिंगणापूरमध्ये भेसळयुक्त तेलाचा शनी देवावर अभिषेक होत असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पहा या रिपोर्टमधून। शनी देवावर भेसळयुक्त तेलाचा अभिषेक। भेसळयुक्त तेल विक्रेत्यांवर कारवाई करा। हिंदू संघटनांचा आक्रमक पवित्रा। तेल आल्यानंतर त्याच्यात कलर टाकतात, कलर टाकल्यानंतर तेलाचा कलर दुधासह अन्न पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी एकीकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांचं राज्यभरात धाडसत्र सुरू आहे। अशातच अहिल्यानगरमधील प्रसिद्ध शनी शिंगणापूरमध्ये भेसळ माफियांनी कळस गाठलाय। शनी देवावर भेसळयुक्त तेलाचा अभिषेक करण्याची वेळ भाविकांवर आली, कारण काही विक्रेते भेसळयुक्त तेलाची विक्री करत असल्याचा आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावत असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रीराम संघानं केलाय। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूरमध्ये भेसळयुक्त तेलाची कशी विक्री होते ऐका। आता आपण पाहता माझ्या हातात तेलाच्या बाटल्या आहे, हे तिळाचं तेल सांगतात आणि हे सरसोचं तेल आहे। आता तुम्ही पहा, हे दर्शन तेल आहे, हे तिळाचं तेल सांगतात, पण हे पूर्ण डुप्लिकेट तेल आहे। हे फक्त 30% ओरिजिनल आहे, बाकीचं सगळं केमिकल मिक्स तेल आहे। आणि हेच तेल भाविकांना तिळाचं तेल म्हणून सांगतात, मग हे तेल शनिदेवाच्या मूर्तीवर चढवतात। आता तुम्ही दुसरं बघा, हे सरसोचं तेल आहे आणि हे आता हे बघा, हे कोणतं पोस्टल आहे आणि हे राजस्थान, हे दोन्ही पण तिळाचं तेल आहे, पण तुम्ही फरक पाहू शकता, कारण की पोस्ट लाईन तेलाचं सरसोचं आहे आणि हे पण सरसोचं आहे। हे पूर्ण भेसळ आहे आणि हे शनी मूर्तीला याच्यापासून इजा होऊ शकते। ही हिंदू समाजाची फसवणूक आहे। शनी मूर्तीवर तेल वाहण्याची परंपरा असल्यानं येथील दुकानांमधून मोठ्या प्रमाणात दररोज तेलाची विक्री होते। भाविकांची फसवणूक रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला या संदर्भात तक्रार करण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या प्रशासकांना दिली आहे। साधारणतः 2025 मध्ये पूर्वविश्वस्त काळामध्ये सुद्धा असा प्रकार निदर्शनास आलेला होता। तेव्हा काही विशिष्ट ब्रँडचंच तेल विक्री केलं जावं किंवा प्युअर तेल विक्री केलं जावं असा त्यावेळेस प्रयत्न करण्यात आलेला होता। त्याच धर्तीवरती आपण यावेळेस सुद्धा यापूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभाग यांना आपण कळवलेलं आहे। आपल्या स्तरावरून या संदर्भामध्ये आपण पुढची जी तपासणी आहे तो करण्याचा निर्णय घेतलेला आहे। भविष्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या बाबी तपासणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपल्याला भेसळयुक्त तेल आढळून येईल ते आपण बंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या आधीच गैरव्यवहारांमुळे शनी शिंगणापूरची देवस्थान कमिटी वादात सापडली होती, म्हणून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली। आता तेलातील भेसळीमुळे शनी शिंगणापूर पुन्हा एकदा चर्चेत आले। भाविक येतात, ते भाविक हे तेल घेऊन जातात आणि ते तेल शनी मूर्तीवर चढवलं जातं आणि मात्र या तेलामुळे कुठेतरी शनी मूर्तीची झीज होतीये असा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या आरोपात किती तथ्य आहे हे पाहणंही गरजेचं आहे। त्यामुळे लवकरात लवकर चौकशी करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर।